नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 11 जून 2025 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। शेतकरी बांधवांना या ठिकाणी मार्केटमध्ये माल पाठवत असताना एक काळजी घ्यायची की आपण चांगल्या मालामध्ये थोडा जरी माल हलका किंवा खराब माल जरी मिक्स केला तर आपल्याला 5 ते 10 रुपयांची प्रति किलोला घट येऊ शकते। कारण भरपूर शेतकरी ग्रेडिंग न करता म्हणजे मालाची निवड न करता संपूर्ण माल जो आहे ते एकत्र पाठवल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात भावामध्ये बदल पाहायला मिळते। तर शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आपण ग्रेडिंग चांगली करा, चांगले माल जे ते चांगले पाठवा आणि खराब मालाचे एखादी बॅग किंवा कॅरेट वेगळे करा। कारण त्याच्यामुळे आपल्या दरामध्ये आपल्याला मोठी तफावत या ठिकाणी आपल्याला मालामध्ये पाहायला मिळते। कारण आपलं वक्कल जे आहे ते पूर्ण 1 ते 2 किलोमुळे पूर्ण वक्कल जे आहे ते खराब आपल्याला पाहायला मिळते। तर आपण काळजी घ्यावी। तर आज मार्केटमध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात का हे आपण पाहणार आहोत। झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। झेंडूसाठी साधारणतः दर जे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज झेंडूसाठी पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते। 50 रुपये गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 40 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीसाठी दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। डबल स्टिक गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दरही आपल्याला कमी पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकसाठी साधारणतः दर जे ते 10 रुपयापर्यंत पाहायला मिळते। हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। रसगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक जास्त पाहायला मिळते त्यामुळे दर जे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात। जरबराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जरबरासाठी साधारणतः दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी साधारणतः 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पिंगडी तसेच ब्ल्यूडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तसेच ब्ल्यूडीचा दर जे ते कमी झालेली पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळतो। त्याचबरोबर दरही आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर आवक मार्केटमध्ये चांगल्या कांद्यासाठी कमी पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल जे ते कमी असल्यामुळे हलक्या मालांसाठी देखील आपल्याला दर जे ते 14 ते 15 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील स्थिर असलेली पाहायला मिळते। मार्केटमध्ये हलक्या मालांची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक जी आहे ते आज स्थिर असली तरी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो।
आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः 20 ते 22 गाड्यांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ जी आहे ती कमी पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहेत ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर डॅमेज माल या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चांगल्या मालासाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. गाड्या या ठिकाणी आपण पाहू शकता. गाड्यांची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती शिल्लक असलेली पाहायला मिळते. तर दर जे आहे ते थोडेसे स्थिर असलेले पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 14 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे येते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. तर आल्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 25 रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे त्याचबरोबर मागणी ही आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचा परिणाम आपल्याला दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते. पालकची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतं. गावरान कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते साधारणतः 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 10 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला चढउतार कायम पाहायला मिळते. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे येते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान तसेच हायब्रिड टोमॅटोसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची आवक पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता. डॅमेज मालाची आवक देखील बरेच दिवसापासून आपल्याला मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते. तर मोठ्या प्रमाणावरती बागांचे नुकसान आपल्याला या ठिकाणी झाल्यामुळे दर जे ते आपल्याला थोडेसे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तरी देखील हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. एका दुसऱ्या वक्कलसाठी 40 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते साधारणतः 25 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर फ्लावरची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण फ्लावरसाठी पाहायला मिळते. दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगले माल जे येते साधारणतः दर जे येते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे येते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात.
कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात. वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 55 ते 60 रुपयापासून देखील वालगावड्याचे दर पाहायला होतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. हलक्या मालांसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर रताळ्यांसाठी पाहायला होते. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या शिमला मिरचीसाठी साधारणतः 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतोय. हलके माल जे येते साधारणतः 80 ते 90 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे होते 40 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला होतात. पावडरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावडरसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 60 रुपयापासून देखील पावडरसाठी दर पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे 20 रुपयापासून देखील चवळीचे दर पाहायला होतात. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. डांगरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील पुनेरगावरचे दर पाहायला होतात. सुपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला होते. चांगले माल जे साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या मालांसाठी साधारणतः दर जे आहे 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला सुटवांचे दर पाहायला होतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण सुटवांसाठी पाहायला होते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे होते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. VNR पेरूसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तसेच पिंक तावेल पेरूसाठी साधारणतः दर जे आहे 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला होता. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज खरबूजसाठी पाहायला होते. तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या मालाचे दर जे आहे ते साधारणतः आज वाढलेले पाहायला मिळतात. तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला होते. मोसंबीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील मोसंबीचे दर पाहायला होतात. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे 140 ते 145 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते
50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये डाळींचे दर पाहायला मिळतात. सनखरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलकी माल जे येते 10 रुपयापासून देखील सनखरबूजसाठी दर पाहायला मिळते. लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांसाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला मिळतात.